मी सध्या पुणे जिल्ह्यातील जे प्रसिद्ध थेऊर गाव आहे या गावात आहे आणि या गावामधील जे रस्ता आहे जो थेऊरवरून नायगावला जोडला जातो त्या रस्त्याची आपण परिस्थिती दाखवतो। रात्री जो पाऊस झालेला आहे या पावसामुळे मोठ्या प्रमाणात हा रस्ता आपण खचलेला पाहतोय आणि रस्ता जो आहे तो आता धोकादायक परिस्थितीत आहे। त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि कोणतीही अनुचित घटना घडू नये याचा या ठिकाणी पोलिसांकडून दक्षता घेतली जाते। आणि शेजारी जी वस्ती आहे त्या वस्तीतील सर्व घरांमध्ये पाणी शिरून नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तर रात्री 8 ते 10 फुटापर्यंत या पाण्याची पातळी घरांमध्ये शिरलेल्या पाण्याची पातळी होती आणि जवळच जी मराठी शाळा आहे त्या ठिकाणी या सगळ्या नागरिकांचं स्थलांतरण करण्यात आलेलं आहे। प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी होईल एवढी मदत देखील या ठिकाणी केली जाते। मात्र लवकरात लवकर ज्या नागरिकांचं नुकसान झालेलं आहे त्या सर्व नागरिकांना मदत मिळावी अशी एक मागणी या सर्व नागरिकांकडून करण्यात येते। माझ्यासोबत या ठिकाणचे स्थानिक नागरिक आहेत। नेमकं काय झालं होतं आणि कशामुळे ही पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे हे पाहणार आहोत। तुमचं नाव काय आणि नेमकं किती वाजता ही परिस्थिती निर्माण झाली? अक्षरशः रस्ता वाहून गेल्याचं आपण पाहतोय, कशामुळे नेमकं इतकं? या अगोदर कधी पूर आला होता का एवढा? नमस्कार, माझे नाव युवराज काकडे, मी स्थानिक ग्रामपंचायत सदस्य आहे। आमच्या थेऊरच्या पोलीस पाटील आणि स्थानिक नागरिकांचा आम्हाला रात्री 1 वाजता फोन आला की बाबा अशा ठिकाणी आम्ही रात्री आमच्या घरामध्ये पाणी आलं आणि आम्ही दार उघडल्यानंतर समजलं की घरापुढे नदीसारखा एक प्रवाह निर्माण झालेला आहे। दरम्यानच्या काळात आम्ही इथे येईपर्यंत पीएमआरडीच्या अधिकाऱ्यांना फोन केला। पीएमआरडीची पीडीआरएफ एक म्हणून टीम आहे, जशी एनडीआरएफ आहे तसं त्या पीडीआरएफच्या टीमने या ठिकाणी वाघोलीवरून एक साधारणतः 20 ते 30 मिनिटांमध्ये या ठिकाणी आले। त्यांनी दोरीच्या सहाय्याने आम्ही या कमानीपासून तर त्या तिथपर्यंत साधारणतः 200-300 मीटरचा दोर लावला आणि त्या दोरीच्या माध्यमातून साधारणतः 20 ते 25 लोकांना आम्ही बाहेर काढलं। काही लोक त्यांच्या मुलांना अंगावर घेऊन बसले होते की त्यांच्या पाणी त्यांच्या तोंडापर्यंत आलं होतं। अशा परिस्थितीमध्ये आम्ही या लहान मुलांना काढलं। काही जनावर वाहून आमच्या समोर चालली होती, ज्या जनावरांना आम्हाला बाहेर काढलं। वस्तीवर नेमकं किती नुकसान झाले, किती जनावर दगावलेत किंवा काय नेमकं? साधारणतः इथं 30 ते 40 शेळ्या दगावलेल्या आहेत, त्याचसोबत 8 ते 10 गाई म्हशी या ठिकाणी पुरात वाहून गेलेल्या आहेत आणि काही ज्या सोडता आलेल्या नाहीत तर त्या त्यांच्या तशा गोट्यामध्येच त्या आजही त्या दरवर्षीच ही पूर परिस्थिती असते की या वर्षीच अशी परिस्थिती निर्माण झाली? यापूर्वी 2 वर्षांपूर्वी या ठिकाणी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती आणि 2 वर्षांनंतर आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे। या ठिकाणी जे नॅचरली ओढे होते, नैसर्गिक ओढ्यांची जी काही अलाइनमेंट होती तर ती अलाइनमेंट थोडीशी बदललेली आहे असं या नागरिकांचं मत आहे। त्यानंतर ओढा जो काही 10 मीटरचा होता तो ओढा आता 10 फुटांचा झालेला आहे आणि या गावाला जे काही ओढ्याला पाणी येतं हे एका गावाचं नाहीये, हे आळंदी, कुंजरवाडी, थेऊर, सोरताबोडी, नायगाव, लोणी काळभोरचं काही भाग असे 5 ते 6 गावांचं पाणी या 2 आणि 3 पाईप मधनं जाणं हे शक्य नाहीये। या ठिकाणी आता विविध महसूल प्रशासन आहे, पोलीस प्रशासन, या सगळ्यांनी याची आम्ही सोबत पाहणी केली। तर ह्या ठिकाणी जो काही केटीवेर किंवा एखादा मोठा बंधारा बांधावा आणि त्यानंतर हा विषय इथला सॉल्व्ह होऊ शकतो अशी या नागरिकांची या ठिकाणी आणि लोकप्रतिनिधी म्हणून आमची या ठिकाणी मागणी आहे। या नागरिकांचं मोठं नुकसान झाल्याचं दिसतंय, जीवनावश्यक वस्तू त्यांच्या सगळ्या खराब झालेल्या आहेत, घरातील वस्तू वाहून गेलेल्या आहेत। याबाबत प्रशासनाचे काय पंचनाम्याचं काम वगैरे चालू आहे? या ठिकाणी रात्री पहाटे 4 वाजता तालुक्याच्या तहसीलदार तृप्ती कोलते मॅडम या ठिकाणी आल्या होत्या, त्याचसोबत पोलीस स्टेशनच्या पीआय पाटील मॅडमही या ठिकाणी आले होते। तर या ठिकाणी त्यांनी पहाटे 4 वाजताच पंचनाम्यांचे आदेश दिले। त्यांच्यासोबत तलाठी होते, सर्कल होते, यांनी आता पंचनामे सुरू केलेले आहेत, त्यांचे पंचनामे पुढील तासाभरात होतील। तर एक लोकप्रतिनिधी म्हणून आमची मागणी अशी आहे की या लोकांना आता अंगावर जेवढे कपडे आहेत तेवढेच आहेत, बाकी त्यांच्याकडे पिण्याच्या पाण्याचा ग्लास नाहीये, खाण्यासाठी ताट नाहीये, वाटी नाहीये। तर ह्या प्रशासनाने लवकरात लवकर ही मदत त्यांच्यापर्यंत पोहोच करावी अशी एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी एक मागणी आहे। नक्कीच आपण पाहतोय की पावसाची तीव्रता एवढी मोठी होती की अख्ख्या वस्तीवरील घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि या पाण्याची पातळी जी होती ते 8 ते 10 फुटांपर्यंत होती आणि रस्ता देखील यामध्ये खचलेला आहे, वाहून गेलेला आहे। त्यामुळे थेऊरवरून नायगावला जाणारा जो रस्ता आहे तो त्या 2 गावांचा संपर्क आता तुटलेला आहे, कारण की अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि वाहतूक थांबवण्यात आलेली आहे। आता प्रशासनाकडून पंचनाम्याचं काम सुरू आहे, मात्र कधीपर्यंत या सर्व गोरगरीब नागरिकांना मदत भेटते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, थेऊर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।